नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की हा उपाय केल्याने आपलं जे पीक सुकत आहे ते 100% 8-15 दिवस पाऊस नाही पडला तरी सुकणार नाही। कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी सरासरीपेक्षा अधिक पाऊस दिसत असला तरी देखील हा पाऊस जास्त करून कोकण आणि पूर्व विदर्भात झाला आहे। आजही पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भूभाग या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा करत आहे। आजही त्यांची तहान भागली नाही। आजही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी बाहेर निघालं नाही। मागच्या 4-5 दिवसापासून तर पावसाने सर्वस्वी ओढ दिली आहे आणि हा पाऊस आणखी 18 ऑगस्ट पर्यंत बरसणार नाही। अशा परिस्थितीमध्ये जर आपली पिकं सुकत असतील तर फक्त हा उपाय करा की ज्या उपायानं आपली पिकं 8 ते 15 दिवस पाऊस नाही पडला तरी सुकणार नाहीत। मग हा उपाय कोणता आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना हा व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने पाऊस 8 ते 15 दिवस जरी नाही पडला तरी आपलं पीक अजिबात सुकणार नाही। दुपारच्या वेळी जर आपण बघितलं तर मित्रांनो, आपलं सोयाबीनचं पीक, कापसाचं पीक व इतर पीक सुकत आहे। त्या ठिकाणी आपल्याकडे आशेच्या नजरानं बघणारे या पिकाला या ठिकाणी पावसाच्या थेंबांची गरज आहे, परंतु पाऊस काही पडत नाही, आणखीन 4-5 दिवस पडण्याची शक्यता अजिबात नाही। अशा परिस्थितीमध्ये जर आपण पिकाकडे दुर्लक्ष केलं तर आपलं पीक सुकून जाऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये घाबरू नका। जमीन हलकी असेल, कोरडवाहू असेल आणि आपल्याकडे जर पीक सुकण्याची भीती असेल तर फक्त हा उपाय करा, 100% आपलं पीक 8-15 दिवस पाऊस नाही पडला तरी सुकणार नाही। काय करायचं मग? डायरेक्टली मित्रांनो विचार न करता मोंड्यामध्ये जायचं, म्हणजे आपल्या बाजारपेठेमध्ये जायचं। तिथं गेल्यानंतर कृषी केंद्र मालक चालक जो असतो त्याला म्हणायचं आम्हाला पोटॅशियम नायट्रेट द्या। समजलं? ठीक आहे। नाही समजलं? सोप्पं सांगतो, 13045 हा विद्राव्य खताचा पुडा आणा मित्रांनो। हा पुडा आणल्यानंतर डायरेक्टली शेतात या। शेतात परत आल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ग्रॅम 13045 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट मिक्स करायचं मित्रांनो। याचा स्प्रे करायचा। याचा स्प्रे केल्यानं काय होणार मित्रांनो की याचा थर आपल्या पिकाच्या पानावरती जाऊन बसेल। यामुळे सूर्याची जी काय अतिनील किरणे त्याच्यावरती पडतात मित्रांनो, त्यातून बाष्पीभवन अजिबात होणार नाही। मला सांगा, पिकामध्ये असणारं जर त्या ठिकाणी पाणी संरक्षित करून जर पिकानं स्वतःसाठी वापरलं तर यामुळे मित्रांनो 100% तुम्हाला सांगतो या छोट्याशा उपायानं, या 100 ते 150 रुपयाच्या खर्चानं पुढील 8-10 दिवस जरी पाऊस नाही पडला तर मित्रांनो अजिबात आपलं पीक सुकणार नाही। लक्षात ठेवा, 13045 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम, आपलं पीक अजिबात सुकणार नाही। हा उपाय, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।